महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्हासनगर महानगर पालिका की दिव्यांग कल्याण योजना के तहत खरीदी गई स्मार्ट स्टिक असाधारण कैन की कीमतों में भारी अंतर पाए जाने के बाद एक बड़े वित्तीय घोटाले का पर्दाफाश हुआ है। प्रहार जनशक्ति पार्टी के थाने जिला अध्यक्ष स्वप्निल पाटिल और कायदेनी वागा संगठन के राज अरसुड़कर ने इस मामले में नगर निगम अधिकारियों पर भाजपा पदाधिकारी को बचाने का आरोप लगाया है। इस खरीद में लाखों की धोखाधड़ी होने के गंभीर आरोप लगे हैं। उल्हासनगर ने स्मार्ट स्टिक जो आमतौर पर बाजार में 1500 से 3000 रुपये की कीमत पर उपलब्ध होती है, 12900 रुपये प्रति स्टिक की कीमत पर खरीदी। साथ ही 300 से 400 रुपये में मिलने वाली साधारण कैन 8200 रुपये प्रति स्टिक की कीमत पर खरीदी जाने का चौंकाने वाली बात सूचना अधिकारी में सामने आई है। सामाजिक कार्यकर्ता स्वप्निल पाटिल और नरेश गायकवाड़ द्वारा RTI के जरिए प्राप्त जानकारी के अनुसार वित्तीय वर्ष 2022-23 में 54 स्मार्ट स्टिक पर 6,96,600 रुपये, 84 साधारण स्टिक पर 6,88,800 रुपये खर्च किए गए। ये आंकड़े लाखों की धोखाधड़ी का संदेह पैदा करते हैं क्योंकि खरीदी बाजार भाव से कई गुना ज़्यादा दामों पर की गई है। आंदोलनकारियों ने गंभीर आरोप लगाया है कि यह सब एक भाजपा पदाधिकारी की सिफारिश पर हुआ। आमची मागणी आम्ही ह्या दिव्यांग साहित्य भ्रष्टाचाराबाबत मागील 1 वर्षापासून पाठपुरावा करतोय आणि याच्यामध्ये असं झालेलं आहे की जे अंध दिव्यांग असतात त्यांच्यासाठी एक स्मार्ट स्टिक घेतली गेली, जी स्मार्ट स्टिकची किंमत बाजारभावामध्ये 1000 ते 800 रुपये आहे। अशा किमतीची स्मार्ट स्टिक 12000 ते 8500 अशा 2 भागांमध्ये घेतली गेलेली आहे। जी स्मार्ट स्टिक घेतलीच गेली नाही, फक्त कागदोपत्री घेतली गेली, त्याचं बिलं लाटले गेले। हे बिलं लाटणारे भारतीय जनता पार्टीचे कंत्राटदार आहे। आमचा थेट आरोप असताना देखील अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही आहे। कदाचित भारतीय जनता पार्टीची सत्ता सरकार असल्यामुळे ही कारवाई करण्यासाठी विलंब होतोय का, हा प्रश्न आता आमच्यामध्ये उपस्थित झालेला आहे। आम्हाला खेद ह्या गोष्टीचा आहे की अरे दिव्यांगाच्या हातातली काठी, ज्या व्यक्तीला दिसत नाही त्याच्या हातातली काठी पण जर तुम्ही चोरत असणार, जर त्याच्यामध्ये पण जर भ्रष्टाचार करत असणार तर हे सरकार कुठल्या थरावरती जाते हे आपल्या सगळ्यांना दिसून येत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या आयुक्त महोदयांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, वारंवार आम्ही याबाबत सांगत आहे, परंतु आयुक्त महोदय यांनी देखील ह्या दिव्यांगांप्रती कोणतीही संवेदना दाखवली नाही, कोणत्याही माणुसकीचं दर्शन दाखवलेलं नाही आहे। उलट हे दिव्यांग ज्यावेळी ह्या प्रश्नाचा जाब विचारायला या कार्यालयामध्ये येतात तर त्यांना जणू काही पाकिस्तानातले अतिरेकी आले, पहलगाममधले अतिरेकी आले अशा प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते। त्यांना त्या गेटवरती अडवलं जातं, जे की अतिशय निषेधार्थ आहे। अरे ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही अशा व्यक्तीला जर तुम्ही त्या गेटवरती अडवत असणार तर हे महानगरपालिकेचं उभारलेलं हे जे भव्य दिव्य कार्यालय ते कोणत्याही प्रकारच्या कामाचं नाही आहे। हा आमचं थेट आव्हान, थेट आम्ही हे महापालिकेला सांगत आहोत। बघा, हा भ्रष्टाचार मागील 1 वर्षापूर्वी झालेला आहे, गेल्या 1.5 वर्षापासून हा भ्रष्टाचार झालेला आहे। याच्यामध्ये 12 ते 15 लाख रुपये लाटले गेले आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्टिक घेतली गेलेली नाही आहे। ज्या स्टिक घेतल्या गेल्या त्या पण डेमो म्हणून एखाद्या व्यक्तीने हे यांना डोनेट केलेल्या स्टिक होत्या, त्या फक्त दाखवण्यापुरत्या होत्या, त्या वापरण्यात आल्या नाही। जे कंत्राटदारांनी खुलासा मागवलेला आहे कंत्राटदाराकडनं, त्या खुलासामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रॉपर उत्तर नाही आहे। त्यांनी सांगितलं आहे की पुढील 8 वर्षामध्ये ही स्टिक कधीही जर खराब झाली तर आम्ही ही बदली करून द्यायला तयार आहे,
पण इथे जर उद्याचा ज्या माणसाचा भरोसा नाही आहे त्या व्यक्तीला तुम्ही पुढील 8 वर्षाचा कोणता भरोसा देत आहे? आणि हे जे दिलेलं मोघम उत्तर आहे ते आयुक्त महोदयांनी कोणत्या तत्वावरती मान्य केलेलं आहे हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. आम्हाला कधी आता हे संशय झालेला आहे की आयुक्त महोदया देखील या दिव्यांगाच्या या भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहेत. दिव्यांगांप्रती यांना कोणत्याही प्रकारच्या सहवेदना नाही आहेत. दिव्यांगांना वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं जातं आहे आणि दिव्यांगांवरती अशा प्रकारचं जर दिव्यांगाच्या साहित्यामध्ये भ्रष्टाचार करत असेल तर आम्ही कदापि या कोणत्याही अधिकाऱ्याला सोडणार नाही. आता आम्ही तुमच्यासमोर सांगतो की ह्या संपूर्ण प्रकरणाचं आम्ही 11 दिवसामध्ये एक चौकशी अहवाल सादर करत आहोत. हा चौकशी अहवाल आम्ही आयुक्त महोदयांकडे, जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवणार आहोत आणि ह्या चौकशी अहवालामध्ये आम्ही संपूर्ण त्याच्यामधले डिटेल्स देणार आहोत की हा घोटाळा झाला कसा. जर कंत्राटदाराचे ॲड्रेस नव्हते, पुरवठादाराचे ॲड्रेस नव्हते, बायफर्केशनमध्ये कोणत्याही प्रकारची किमतीच्या समोर कोणत्याही प्रकारच्या बायफर्केशनमध्ये वस्तुस्थितीच्या ऐवजी कोणतीही किंमत लिहिलेली नव्हती, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही 12,000ला काठी खरेदी घेताय. ज्या ठिकाणी DBTची व्यवस्था करण्यात आलेली आहे, सरकारमध्ये सगळ्या योजना ह्या DBT मार्फत करण्यात याव्या हा सरकारचा आदेश असताना कोणाच्या सांगण्यावरनं यांनी हे साहित्य खरेदी केलं आणि असे कोणत्या दिव्यांगांना दिलं त्याची देखील यांच्याकडे कोणतीही नोंद नाही आहे. जर तुम्ही 138 स्टिक विकत घेतल्या तर तुम्ही अद्यापपर्यंत 27 दिव्यांगांनाच का स्टिक दिल्या? आणि ज्या व्यक्तीला दिसत नाही, ज्या व्यक्तीला डोळेच नाही आहे, तुम्ही अंध व्यक्तीच्या हातामध्ये स्टिक देताय आणि त्या स्टिकला टॉर्च देताय. अरे थट्ट्याचा लावलेली आहे का तुम्ही या महानगरपालिकेने दिव्यांगाची? भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी यांनी ह्या दिव्यांगाच्या पैशाचा मलिदा खाल्लेला आहे, यांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि याच्यावरनं दिसून येतं आहे की भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट काय आहे. जे लोक ज्याला दिसत नाही त्या दिव्यांगाच्या हातातल्या छडीमध्ये जर भ्रष्टाचार करत असतील तर सरकार कोणत्या स्तरावरती जातं हे तुम्ही स्वतः पाहू शकता. मला अद्यापपर्यंत जे काय आमच्याकडे कागदोपत्री आहे तर कागदोपत्रीमध्ये त्या व्यक्तीचे फक्त लेटर हेड आहे. लेटर हेडमध्ये सगळं काही बोगस आहे, परंतु यांच्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की संबंधित व्यक्ती हा भारतीय जनता पार्टीचा आहे. एक सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे की प्रथमदर्शनी जो अगदी ठोसपणे भ्रष्टाचार आहे, म्हणजे खरं सांगायचं की हा भ्रष्टाचार आहे हे कुठल्याही डोळस माणसाला दिसू शकतं, पण या प्रशासनामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि यांचा डोळसपणा कुठंतरी हरवलेला आहे. त्यामुळे गेली वर्ष दीड वर्ष ही सगळी मंडळी फायली चाळत बसलेली आहेत. आता आज जी चर्चा झाली त्याच्यामध्ये सलोनी निवकर ह्या पहिल्यांदाच त्यांना हा चार्ज मिळाला आणि त्यामुळे आम्हालाही त्यांच्याबरोबर थोडंसं सहकार्याचं धोरण अवलंबावं लागलं. त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या 12 दिवसामध्ये ह्या संपूर्ण प्रकरणाचा फाईल तपासून वस्तुस्थिती दर्शक जो अहवाल आहे तो मी आयुक्तांना सादर करेन आणि त्यानुसार आयुक्त जे निर्देश देतील त्यानुसार आम्ही विभाग प्रमुख आणि कंत्राटदार आणि इतर जे जबाबदार लोक असतील त्यांच्यावरती कारवाई करू असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आज थोडंसं नमतं घेतलेलं आहे. इथे सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की जो ॲडव्होकेट स्वप्नील यांनीसुद्धा उल्लेख केला की कंत्राटदाराकडे ह्यांनी खुलासा मागवला किमतीबद्दल. 12-13 हजार एका काठीची किंमत कशी काय होऊ शकते. त्याने 5 घटक दिले आणि सांगितलं की ह्या सगळ्या घटकांचा समावेश आहे, पण प्रत्येक घटकाचा खर्च किती आणि हे सगळे मिळून 12,000 कसे होतात ह्याचा त्या पत्रामध्ये काहीच उल्लेख नाही आहे. असं मोघम पत्रसुद्धा त्यांनी खुलासा म्हणून स्वीकारणं हा सुद्धा एक वेगळा भ्रष्टाचार आहे. म्हणजे आधी एक भ्रष्टाचार आहे आणि त्या भ्रष्टाचारावरती पांघरून घालण्यासाठी या महानगरपालिकेतलं जे प्रशासन आहे ते पुन्हा भ्रष्टाचार करतं आहे, तो कागदपत्रांशी करतं आहे आणि त्यांना ह्यासाठी सगळी हिंमत येते आहे. जे त्याचा उल्लेखसुद्धा ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी केला की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये राज्यातली जी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आहे त्याचे पदाधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि सरळ दिसतंय की वर्ष दीड वर्ष जर एवढ्या आयुक्त मॅडम वगैरे जर घाबरत असतील IAS दर्जाच्या कारवाईसाठी, याचा अर्थ कुठेतरी सरकारमध्ये बसलेले जे मंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांचा त्या पदाधिकाऱ्याला पाठबळ आहे हे स्पष्टपणे दिसतंय. जे भारतीय जनता पार्टीचा जो पदाधिकारी आहे याच्यामध्ये ते स्वामी एंटरप्राइजेस वगैरे सगळ्या बोगस कंपन्या आहेत, ज्यांनी टेंडर भरलेले त्या बोगस कंपन्या आहेत, त्यांचा कुठे पत्ता नाही आहे. म्हणजे याची जर चौकशी झाली तर याच्यामधून एक मोठा घोटाळा वेगळ्या प्रकारचा बाहेर येईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे या डिपार्टमेंटमध्ये एक चौकशी केल्यानंतर ज्या गोष्टी कळतात की कॅटरिंग किचन सेटमध्ये सुद्धा जो भ्रष्टाचार मागे झालेला होता आणि ज्याच्यावरती कॅगने ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सेम कॉन्ट्रॅक्टर होता. ह्या कॉन्ट्रॅक्टरलाही पुन्हा कशी काय कॉन्ट्रॅक्ट दिली जातात आणि हे ब्लॅकलिस्टेड का होत नाहीत याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की कुठेतरी राज्य सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा या कंत्राटदाराला आशीर्वाद आहे.
बघा, याच्यामध्ये हा फक्त एवढाच विषय नाही आहे. या उल्हासनगर महापालिकेचा जर कारभार आपण बघितला तर जिथे जिथे गोरगरिबांचा प्रश्न येतो, जिथे जिथे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांचा प्रश्न येतो, जिथे जिथे तळागाळातल्या लोकांचा प्रश्न येतो, तिथे तिथे ही महानगरपालिका प्रचंड असंवेदनशील पद्धतीने वागते. तुम्हाला माहिती असेल की 16 जूनला इथे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे, परंतु अजूनही महानगरपालिकेच्या नव्या इमारतीमध्ये विद्यार्थी शिफ्ट झालेले नाही आहेत. हे कशामुळे होतं? कारण ते गोरगरीब वस्तीमधले विद्यार्थी आहेत. त्यामुळे इथे प्रॉब्लेम असा आहे की ह्या आयुक्तांनी 100 दिवसांचा एक कृती आराखडा केला होता सरकार, आणि बक्षीस पण मिळवलं सर्वोत्कृष्ट प्रशासन. पण यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये दिव्यांगांचे विषय नसतात, गोरगरीब शाळकरी मुलांचे विषय नसतात. जिथे जिथे म्हणून तळागाळातले बचत गटांसाठी स्टॉल यांनी मागून ठेवलेलं अजून डिस्ट्रीब्युशन केलेलं नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी तळागाळातल्या वर्गाचा प्रश्न आहे त्या त्या ठिकाणी यांची निष्क्रियता पूर्णपणे दिसते. यांचा 100 दिवसाचा कृती आराखडा जो आहे तो कोलमडून पडलेला आहे. आम्ही लवकरच या 15 ऑगस्टलाच बहुतेक या महापालिकेसमोर या आयुक्तांवरती एक आरोपपत्र बनवून जाहीर ते इथे प्रदर्शित करू. ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।